जात आहेत 27 जागा। महाबळेश्वरचा निकाल समोर येतोय। राष्ट्रवादीचे सुनील शिंदे तिकडे जिंकलेले आहेत। खोपोलीत शिवसेनेचे कुलदीपक शेंडे हे जिंकलेले आहेत। तर बीडमध्ये गेवराईत विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांना धक्का बसलेला आहे। माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी 15 वर्षांची सत्ता कायम राखली आहे। भाजपच्या गीता पवार बीड गेवराईमध्ये विजयी झाले। तर महाबळेश्वरमधून राष्ट्रवादीचे सुनील शिंदे हे जिंकलेले आहेत। 279 कल सध्या हाती आहेत। सर्वाधिक जागा किंवा कल हे कोणाच्या बाजूने जात आहेत तर ते आहेत भाजपच्या। भाजप सध्या क्रमांक 1 वर 119 जागांचं। तर राज्यातलं सध्याचं चित्र आकडेवारीनुसार काय आहे तर महायुती आकड्यांच्या तुलनेमध्ये बलवान आहे। महाविकास आघाडी अजून 50शी गाठू शकलेली नाहीये। आपण कंपॅरिझन बघूया, आपण तुलनात्मक निकाल पाहूया। भाजप 119 तर काँग्रेस 23 जागा, शिंदेची शिवसेना 48, ठाकरेंची शिवसेना 11 जागांवरती आघाडीवर, अजितदादांची राष्ट्रवादी 37 जागांवर तर शरद पवारांची राष्ट्रवादी 14 जागांवरती आघाडी घेताना दिसते आणि इतरांनी 27 ठिकाणी आपलं मॅजिक दाखवलेलं आहे। एकतर इतर जिंकलेले आहेत 27 ठिकाणी किंवा त्यांची आघाडी बघायला मिळते। शिंदेच्या शिवसेनेच्या राजश्री या मंचरमधनं विजयी झालेल्या आहेत। महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शिंदे यांचा आपल्याला विजय पाहायला मिळतोय। पेणमध्ये भाजपचे 11 उमेदवार विजयी झालेत। कुलदीपक शेंडे खोपोलीमधनं विजयी होतात। गेवराईमध्ये मात्र विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांना धक्का बसतोय। लक्ष्मण पवार जे माजी आमदार आहेत गेवराईचे, त्यांनी आपली 15 वर्षांची सत्ता कायम राखलेली आहे। गेवराईमध्ये गीता पवार यांचा विजय होतो आहे तर कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे यांचा विजय झालाय। तर एकंदरीत निकालांचा आतापर्यंतचा किंवा कलांचा आपण विचार केला तर महायुतीची घोडदौड दिसतेय। जरी महायुती बऱ्याचशा ठिकाणी एकत्रित लढलेली नाही आणि या निवडणुकांचे निकाल का महत्त्वाचे कारण ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका निवडणुकांच्या अगदी तोंडावरती लागलेले आहेत। जरी सगळी गणितं वेगळी असली, महापालिकेची गणितं वेगळी, नगरपंचायती परिषदांची गणितं वेगळी, तरी सुद्धा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं असो किंवा पक्षाची ताकद, पक्षाची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहे याचा एक प्रकारे संदेश देणं, त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर हे निकाल या निवडणुका या अर्थातच महत्त्वाच्या मानल्या जातात। इथे सत्ताधाऱ्यांनाही अनेक ठिकाणी धक्के बसलेले आहेत तर विरोधकांची मात्र कमालीची पीछेहाट दिसते। खरं आणि आकडे तेच सांगतायत ज्ञानदा, कारण भाजप 119, शिवसेना 48, राष्ट्रवादी 37, त्यामुळे महायुतीतले जे मित्रपक्ष आहेत त्यांनी आघाडी घेतलेली दिसते किंवा त्यांनी बाजी मारलेली दिसते। तर काँग्रेस 23, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 14, ठाकरे सेना 11 आणि इतर 27। तिकडे बीडमध्ये काय घडतंय? माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी 15 वर्षांची सत्ता ही आपली कायम राखली आहे। गीता पवार या बीड गेवराईत जिंकल्या।